नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक चविष्ट आणि सॉफ्ट अळूवडी. ही वडी खाज न येता आणि अगदी परफेक्ट कशी बनवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अळूची ताजी पाने, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, गूळ, लाल तिखट, ओवा, मीठ, हळद, जिरे, लसूण मिरचीचा ठेचा, तीळ, आमचूर पावडर किंवा चिंचेचा कोळ. इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे. सर्वप्रथम अळूच्या पानांचा मागचा देठ कापून पाने स्वच्छ धुवून घेऊ. पाठीमागील जाड शिरा हलक्या हाताने लाटण्याने फिरवून घेऊ. हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण यामुळे वडी सॉफ्ट होते. सगळी पाने अशाच प्रकारे तयार करून घेऊ. एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊयात. त्यात तांदळाचं पीठ घेऊ. ओवा हातावर चोळून घेऊ. ओवा, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे, आमचूर पूड, तीळ, गूळ, लसूण मिरचीचा ठेचा, हे सर्व मिक्स करून घेऊ. लागेल तसे पाणी घालू. घट्ट आणि स्मूथ पेस्ट तयार करू. कन्सिस्टन्सी खूप पातळ नको. एक पान घ्या आणि त्यावर पेस्ट समान पसरवा. त्यावर दुसरं पान ठेवा आणि पुन्हा पेस्ट लावा. असे 3 ते 4 थर तयार करा. बाजूने फोल्ड करून रोल बनवायला सुरुवात करू. रोल घट्ट असावा म्हणजे वडी नीट तयार होते. इथे रोल तयार झालेला आहे. हा तयार रोल स्टीमरमध्ये किंवा गरम पाण्याच्या वरती चाळणीमध्ये ह्या वड्या ठेवूयात. 15 ते 20 मिनिटे वाफवून घेऊ. वाफवून झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ देऊ. आता रोलचे गोल गोल काप तयार करू. बघा किती सुंदर वडी तयार झाली आहे.
आता आपण फोडणी देऊ. कढईत तेल गरम करू, त्यात मोहरी, तीळ आणि कढीपत्ता घालू. आता वड्या हलक्या परतून घेऊ. परतल्यामुळे याची टेस्ट अजून वाढते. तयार आहे आपली चविष्ट अळूवडी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपींकरता. धन्यवाद.